नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमचं रेसिपी विथ राजश्री या माझ्या चॅनलवर स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत उडीद वडा। त्याच्यासाठी मी इथं एक पेला तांदूळ भिजत घातलेले आणि एक पेला उडदाची डाळ आणि ह्याच्यात थोड्या लाल मिरच्या आणि थोड्या हिरव्या मिरच्या मी हे बारीक करताना घालणार आहे त्यात। आणि चटणीसाठी एक खोबऱ्याचं भक्कल घेतलंय आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आणि 5-6 लसूणच्या पाकळ्या इथे घेतलेले। ह्याच्यामध्ये पण मी हिरव्या मिरच्या चटणीमध्ये घालणार आहे। तर आपण हे बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये। असे घट्टसर पीठ करायचं आहे, पाणी घालून लावायचं नाहीये। मध्ये मी हिरव्या मिरच्या आणि जिरं घालणार आहे मिक्सरला वाटून घेताना। थोड्या लाल मिरच्या थोड्या हिरव्या मिरच्या घेतले की टेस्ट छान लागते, म्हणून मी दोन्ही मिरच्या वापरणार आहे। आणि हे तांदूळ आणि उडीद डाळ बारीक करून घेतल्यानंतर हे चटणीचं पण मी लावून घेणार आहे मिक्सरला। आणि पीठ बारीक करून घेतल्यानंतर अर्धा तासांना आपण उडीद वडा बनवायचं। पीठ जरा मिश्रण हे करून भिजल्यावर आता हे मिक्सरला मी बारीक करून घेते तांदूळ आणि उडदाची डाळ। त्याच्यामध्ये जरा पाणी घालूया। लय असं गंधागत लावायचं नाही, जरा मोठं मोठंच लावायचं आहे। ह्याच्यात मीठ घालून फेटून घ्यायचं पीठ, अर्धा तास भिजायला ठेवायचं। आता ह्याच्यात जिरं ओल्या मिरच्या घातलेलं आहे आपण, फक्त यात आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि फेटून घ्यायचं। खायचा सोडा वापरायचा नाही, कारण आपल्या उडीद डाळीमुळेच वडे फुगतात। खायचा सोडा आपण त्याच्यात वापरायचा नसतो। पीठ चांगलं फेटलं की पीठ फुगतंय आपलं, बघू शकता पीठ इथं आपलं तयार झालेलं आहे। आता मी ह्याच्यावर झाकण घेऊन चटणीचं साहित्य सगळं बारीक करून घेते। आता मी इथं चटणीचं बारीक करून घेतलेलं आहे मिश्रण। आता पीठ भिजलेलं आहे, इकडं कढईत तेल गरम करायला ठेवते। चटणी फोडणी मारते, गॅस चालू करून तेल गरम करायला ठेवते। इकडे चटणीला पण तेल फोडणीला गरम करते। पीठ फुगलेलं आहे आपलं, घटसर पीठ लावायचं ह्याच्यात।
म्हणजे वडं आपलं छान हे होतं. वाटीवर हे करून तेलात सोडून द्यायचं वाटीनं. कढीपत्ता, जिरं मोहरी घालते. गॅस बंद करायचा. एकदा तेल गरम झाले की गॅस मिडियम मध्ये ठेवायचा आणि आपलं वडे बनवून घ्यायचं. तेल तापलेलं बघा. तेल आपलं गरम झालेलं आहे. वाटीला असं पाणी लावून घ्यायचं. सोडून बघा वाटीला चिकटलेलं नाही आणि परत पाणी लावून घ्यायचं. पाण्यानं पोळी पाडून घ्यायचं. बघा आपले वडे किती छान फुलले. वडे आपले छान फुललेले आहेत. मध्ये होल पण छान पडलेला आहे. वड्याला छान कलर आलेला आहे. तयार आहेत आपले उडीद वडे. चटणी आणि उडीद वडे कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. धन्यवाद.